हॅलो नमस्कार माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आलेला आहे। भरपूर महिलांना तिसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। मी तुम्हाला लाईव्ह आता स्क्रीनशॉट दाखवणार आहे की कोणकोणत्या महिलांना या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत। तर बघा, तिसरा हप्ता भरपूर महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत। तर आज तारीख आहे, बघू शकता तुम्ही 14 सप्टेंबर आणि आजच्या दिवशी पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला हे पैसे मिळालेले आहेत का? जर मिळालेले असतील तर कमेंटमध्ये येस आम्हाला पैसे मिळालेले आहेत, आणि जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर कमेंटमध्ये टाका की आम्हाला अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही, तिसरा हप्त्याचे पैसे आम्हाला भेटलेले नाहीत। तर बघा, राज्यातील सर्व महिलांसाठी ही खुशखबर आहे, सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेला आहे। तर आता बघा, मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट दाखवत आहे। तर बघा, या महिलेला पैसे मिळालेले आहेत। तर बघा, ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची सर्वात आनंदाची बातमी आहे। तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता, या ठिकाणी हा स्क्रीनशॉट आहे, हा SMS चा स्क्रीनशॉट आहे। तर बघू शकता, या महिलेला तिन्ही महिन्याचे पैसे एक साथ मिळालेले आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 4500 रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट। अकाउंट नंबर हा त्यांचा आहे, आणि तारीख सुद्धा बघू शकता, आजची तारीख आहे 14/9/2024, सकाळी 9:30 वाजता हे त्यांना पैसे मिळालेले आहेत। तुमच्या सुद्धा अकाउंट वरती आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा, हा तिसरा हप्ता आलेला आहे लाडकी बहीण योजनेचा। जवळपास ज्या महिलांना म्हणजे अगोदर 1 रुपया सुद्धा या योजनेतून मिळाला नव्हता, तर अशा महिलांना 4500 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत, तर पूर्ण माहिती तुम्ही पहा, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट अपडेट अशी आहे की आता महत्वाचा मुद्दा असा आहे की भरपूर महिला अशा आहेत की ज्यांना पैसे आलेले आहेत की नाहीत, कारण की त्यांच्या भरपूर महिला अशा आहेत की त्यांच्याकडे साधा मोबाईल आहे, त्याच्यामुळे त्यांना समजत नाही की पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झालेत की नाही जमा झालेत। तर काही महिलांना, ज्या महिलांना SMS आलेला आहे त्यांच्या अकाउंटवरती पैसे हे जमा झालेले आहेत, आणि काही महिला अशा सुद्धा असतील की तर बघा, काही वेळेस असं होतं की SMS येत नाही परंतु तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले असतात। तर ते पैसे कसे चेक करायचं याच्याविषयी सुद्धा सविस्तर अपडेट सांगणार आहे। त्याच्यानंतर तुमचे काही डाऊट्स होते ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्वाचा मुद्दा असा होता की लाडकी बहीण योजनेचे 45 रुपये आजपासून तुमच्या खात्यात डिपॉझिट व्हायला सुरुवात झालेली आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला, त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत। तर आजपासून सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। आज उद्या परवा तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे 100% जमा होतील, ठीक आहे। या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार आहेत। आजपासून ही सुरुवात झालेली आहे। मग मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवला, त्याच्यामुळे मध्ये दाखवलं होतं की एका महिलेला हे पैसे जमा झालेले आहेत, कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता, आणि त्यामुळे आता 3 महिन्याचे एकत्रित मिळून लाभ मिळणार आहे। तर बघा, तुम्हाला मग मी दाखवल्याप्रमाणे 3 महिन्याचे पैसे एक साथ मिळालेले आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की येत्या 19 सप्टेंबर पर्यंत किंवा, तर बघा, आज तारीख आहे 14 सप्टेंबर, तर आजपासून 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर हा जो कालावधी असणार आहे, हा अतिशय महत्वाचा कालावधी आहे। या कालावधीमध्ये तुमच्या अकाउंटवरती तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत, ठीक आहे। काही जणांच्या अकाउंटवरती आज होतील, काही जणांच्या अकाउंटवरती उद्या जमा होतील, परंतु 100% सर्वांच्या अकाउंटवरती हे पैसे जमा होणार आहेत। कोणालाही घाबरायचं कारण नाहीये। तुमचं जर आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाहीये, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, दरम्यान सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरुवात केली आहे। यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहेत। सॉरी, या ठिकाणी दुसरा नाही, तिसरा टप्पा चालू आहे सध्या, ठीक आहे। तर पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। आपल्या खात्यावरती लक्ष ठेवावे, व तुमच्या खात्यावरती पैसे जमा देखील झालेले असतील परंतु तुम्हाला माहित नसेल की पैसे जमा झालेत, ठीक आहे, असं सुद्धा होऊ शकतं, ठीक आहे, तुम्हाला माहितच नसेल, ठीक आहे। तर ते कसं चेक करायचं, तुम्हाला मी प्रत्येक बँकेचा नंबर सांगणार आहे। त्या बँकवरती म्हणजे त्या नंबरवरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे। मिस कॉल दिल्याच्या नंतर तुम्ही घर बसल्या चेक करू शकणार आहात की तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले आहेत की नाही जमा झालेले आहेत। त्याच्यानंतर आता एक महत्वाचा डाऊट आहे जो भरपूर महिलांच्या मनामध्ये आहे। तर बघा, या महिलांना फक्त 1500 रुपये मिळणार, तर ह्या कोणत्या महिला आहेत ज्यांना 3000 रुपये मिळणार नाहीत? तर या महिलांना फक्त 1500 रुपये मिळणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। तर बघा, त्या कोणत्या महिला आहेत? तर बघा, ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यापासूनच लाभ मिळणार आहेत, म्हणजे त्यांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचा लाभ मिळणार नाहीये, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा। त्याच्यानंतर बघा, त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीत। तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायांमधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे, कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहे। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्यास
प्राधिकृत करण्यात आलेले आहे. तर बघा शासनाने नवीन निर्णय दिलेला आहे की आता तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आहे ती फक्त अंगणवाडी सेविकाच भरू शकते, इतर कोणीही तुमचा फॉर्म भरू शकत नाही किंवा तुम्ही स्वतः सुद्धा तुमचा फॉर्म भरू शकत नाही. अगोदर कसं होतं की तुम्ही नारी शक्ती ऍपचा वापर करून किंवा ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरत होता, परंतु आता ते पॉसिबल नाहीये. फॉर्म आता फक्त अंगणवाडी सेविकाच भरू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता समजा तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी जर पोस्ट बँकेचे खाते दिले असेल तर बघा आता मी तुम्हाला सांगतो की तुमचे पैसे आलेत की नाही चेक कसं करायचं. तर बघा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जवळपास खूप खूप म्हणजे खूप जास्त महिलांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही बँक निवडली होती आणि ही बँकेचं त्यांनी खातं जोडलं होतं. त्यामुळे आता बघा जर तुम्ही पण हेच खातं जोडलं असेल इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेचं तर हा नंबर आहे तुम्हाला एक आता स्क्रीनवरती नंबर दिसतोय 7799022509. तर हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे तुम्हाला एक SMS येईल आणि त्या SMS मध्ये सांगितलं जाईल की तुमच्या अकाउंटवरती किती पैसे आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटवरती म्हणजे तिसरा हप्ता जमा झाला आहे की नाही ते तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता. ठीक आहे. आता हे झालं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं. आता तुम्ही जर इतर कोणत्या बँकेचं अकाउंट दिलेलं असेल तर त्यांचे नंबर काय आहेत ते नंबर मी सांगतो. तुमच्या खात्यात किती पैसे आहेत हे तुम्हाला चेक करायचं आहे. तुम्हाला फक्त हे जे मी खाली नंबर दिलेले आहेत बँक वाईज त्याचा नंबर दिलेला आहे. तर या ठिकाणी बघा अलाहाबाद बँकेचा नंबर हा आहे. त्यानंतर आंध्रा बँकेचा हा नंबर आहे आंध्रा. त्यानंतर ऍक्सिस बँकेचा नंबर हा आहे. बँक ऑफ बरोडाचा नंबर हा आहे. त्याच्यानंतर बघा बँक ऑफ इंडियाचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे. भारतीय महिला बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिटी युनियन बँक, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, धनलक्ष्मी बँक, HDFC बँक, ICICI बँक, इंडियन बँक, कर्नाटक बँक, करूर वैश्य बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, श्री विनायक सहकारी बँक लिमिटेड, साऊथ इंडियन बँक, सिनेडिकेट बँक, UCO बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, विजया बँक, येस बँक. तर बघा भरपूर जेवढे नंबर मला भेटले होते बॅलन्स चेक करण्याचे ते सर्व नंबर मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. जर तुम्ही या बँकांपैकी मी आता जेवढ्या बँकेचे नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत या बँकांपैकी जर तुम्ही कोणतं अकाउंट दिलेलं असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करा आणि तुम्हाला समजून जाईल की तुमच्या अकाउंटवरती लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा झालाय की नाही झालाय. ठीक आहे. तर बघा समजा आता महत्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये ऑलरेडी 3,000 रुपये मिळाले आहेत. समजा जर तुम्हाला मागच्या वेळेस 29 तारखेला किंवा 30 तारखेला किंवा 31 ऑगस्टला जर 3,000 रुपये तुम्हाला मिळाले असतील तर तुमच्या अकाउंटवरती आता ह्यावेळेस 1,500 रुपये जमा होतील. आज झाले पण असतील काही महिलांच्या अकाउंटवरती, काही महिलांच्या अकाउंटवरती उद्यापर्यंत होतील, परवा होतील, 1-2 दिवसामध्ये जमा होतील. काहींच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत. मी तुम्हाला मगाशी स्क्रीनशॉट दाखवल्याप्रमाणे. तर बघा काही महिलांना 4,500 रुपये येणार आहेत, काही महिलांना 1,500 रुपये येणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.